नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। मग ते बदल काय आहे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत जी अर्ज भरण्याची मुदत होती तर ती आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 2 महिने त्या अर्ज भरण्यासाठी दिलेले आहे। तर त्यामध्ये आपल्याला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण त्यामध्ये लाभार्थी महिलांना अर्ज त्यामध्ये करता येणार आहे। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलाकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वळवण्यात आली आहे। सदर योजनेचे लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष अगोदर होता, त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे। यामध्ये 5 वर्ष आता त्यामध्ये वाढवण्यात आलेले आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यामध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। सदर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या अटी होत्या तर त्या आता बऱ्याच अटी त्यामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहे। वय जे आहे तर ते 5 वर्ष यामध्ये वाढवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, धन्यवाद।